हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत वळसंग येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासियांना आवाहन करीत संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियान राबवताना स्वातंत्र्य उत्सव सप्ताह साजरा करण्याचं आवाहन केल्यानंतर सबंध देशात हर घर तिरंगा आणि सर्वत्र तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील वळसंग येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनात आणि अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भव्य अशा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। हिंदुस्तान जिंदाबाद, माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। यावेळी बोलताना भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी देशाच्या स्वतंत्रता संग्रामात ज्या भारत मातेच्या वीरांनी दिलेल्या बलिदानाची स्मृती उजागर करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। ते मिळालेले स्वातंत्र्य त्याचा आनंद घ्यावा, त्याचा उत्सव साजरा करावा। भारत मातेचा झेंडा आपण वापरत असताना चुकून आपल्या हातून त्याच्या झेंड्याचा अवमान झाला तर देशद्रोहाचा गुन्हा आपल्यावर होत होता। ते सर्व नियम शिथिल करून माझ्या भारतवासियांच्या माध्यमातून झेंडा जर एक स्वाभिमानाचं प्रतीक असेल आणि ते मी बाळगत असताना जर माझ्या हातून चुकून त्या झेंड्याचा अवमान झाला तर तो देशद्रोहाचा अवमान नसावा असा नियम केल्यामुळं प्रत्येक भारतवासियांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकावावा ही भावना नरेंद्र मोदी सरकारची घेतली गेली। म्हणून आज प्रत्येक घरावरती हा तिरंगा फडकावा म्हणून त्याशी आम्ही रॅल्या पूर्ण भारतभर काढतो। त्यातलाच एक भाग म्हणून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वळसंग ह्या गावी आम्ही ही रॅली काढत आहोत आणि या रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अशी आम्ही विनंती करतोय की आजपासून 17 तारखेपर्यंत या रॅलीमध्ये जे जे सहभागी आहेत त्यांनी तर आपल्या घरावरती ते ध्वज लावायचेच आहेत, पण त्याच्याशिवाय ज्या नागरिकांना हे ध्वज मिळाले नाहीत त्यांना ही ध्वज द्यायची व्यवस्था आम्ही करतोय। प्रत्येकाने आपल्या घरावरती 17 तारखेपर्यंत 24 तास आपल्या घरावरती ध्वज लावायचा आहे आणि ह्या स्वातंत्र्याचा आनंद एक उत्सव स्वरूपी आपण घेण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आम्ही उत्साहित प्रेरित करत आहे। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी बोलताना सोलापूरच्या 4 हुतात्म्यापैकी एक असलेले हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचं वळसंग हे जन्मगाव असल्याने वळसंग या ऐतिहासिक गावातून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। वळसंगमध्ये आपल्या पंचक्रोशीतील सर्व गावकरी बंधू एकत्रित येऊन आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आयोजक जरी भारतीय जनता पार्टी असली तरी फक्त तिरंग्याच्या खाली आम्ही सर्व चालतोय, तिथं कसल्याही प्रकारचं पक्षपात आम्ही केलेला नाही। ही रॅली ही सर्वसमावेशक आहे। ही रॅली देशहिताचा विचार करणाऱ्या लोकांची आहे, तर देशहिताचा विचार करणारे सर्व पक्षसुद्धा एकत्रित या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतात। आणि सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा कधीही स्वतःच्या सत्तेचा विचार न करता देशहिताचा विचार हा भारतीय जनता पार्टीकडून नेहमी होतो। आपण श्रद्धेय अटलजी असताना सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे। तसं त्या पद्धतीने आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा एका दिवसाचा कार्यक्रम नसून हा उत्सव आहे आणि तो उत्सवाप्रमाणे आपल्याला साजरा करायचा आहे। याच्यामध्ये कित्येक क्रांतिकारांनी आपलं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे। त्यापैकी आपले मल्लप्पा धनशेट्टीसुद्धा वळसंग गावचे सुपुत्र आहेत, तर त्यांची जाणीव आपल्याला आपल्या पंचक्रोशीत करून देणं गरजेचे आहे। तसंच 34 क्रांतिकारक आपल्या वळसंग गावामधून होते, म्हणून वळसंग गावामध्ये आपण या रॅलीचं आयोजन करण्यात आपलं आलेलं आहे। तसंच हर घर तिरंगा या अभियानामध्ये पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावायचा आहे। तर यावेळी वळसंग पंचायत समितीचे सदस्य बलवान गोतसुर्वे यांनी बोलताना युवा वर्गामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याच्या प्रमुख उद्देशाने या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पूर्ण देशभर तिरंगा यात्रा ही राबवली जात आहे। राष्ट्रप्रथम ही भावना आणि सेवा समर्पण
या भावनेतून या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2047 पर्यंत विकसित भारत, विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टिकोनातून आता जेएनजीची पिढी ही 2047ला विकसित राष्ट्राची ही महत्त्वाची पिढी असणार आहे. त्या अनुषंगाने ही रॅली आहे. यावेळी वळसंग बस स्थानकापासून या भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामप्पा चिवड शेट्टी, मंडल अध्यक्ष महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विकास बुळा, नेताजी खंडागळे, पंचायत समिती सदस्य बलवान गोतसुर्वे, मध्य मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, बाजार समिती उपसभापती, पंचायत समिती सदस्य सूरज पाटील, सुनील कळके, जगन्नाथ गायकवाड, मधुकर चिवरे, श्रीशैल दुदगी, जगदीश अंटद, चनबसप्पा खैराटे, अल्ताफ पटेल, यासिन कटरे, मलकप्पा कोडले, अनिल बर्वे, मल्लू ढब्बे, मुश्ताक शेख, अजय इक्कळगी, रमेश क्षीरसागर, सिद्धाराम वाघमारे, पंडित कोरे, महेश खैराटे, अशरफ पटेल, दाऊद अमली चुंगे, सद्दाम अमली चुंगे, लक्ष्मण हुळ्ळे, धानलिंग मिर्जे, परमेश्वर पाटील, हनुमंत कोळी, सागर कोळी, विनायक बदुरे, महबूब पाटील, कल्लप्पा स्वामी, मुस्ताक अमली चुंगे, शरद गोतसुर्वे, धनंजय चौगुले, शावरसिद्ध पाटील, कुलदीप पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.